भारतरत्न विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून 20 मार्च 1927 महाडच्या चौदार तळ्यावर पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह केला। हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी होता, परंतु अशा अत्यंत प्रेरणादायी ऐतिहासिक पवित्र चौदार तळ्यातील पाण्याला शेवाळेचे आणि दुर्गंधीचे स्वरूप आले असल्याने येथील प्रशासनाने राजकीय नेत्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष व वैचारिक उदासीनता असल्याचं दिसून येत आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आकृती पुतळा यावर देखील रंगकाम करा हे गरजेचे आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या क्रांतीभूमीत ज्यांच्या माध्यमातून तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले करून होऊन देखील आपल्या जाती व्यवस्थेने दीन दुबळे अस्पृश्य बांधवांना देखील तळ्याचे पाणी पिण्याचा अधिकार मिळावा, यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह करून यासाठी न्यायालयीन लढा देखील दिला। समानतेचा संदेश दिल्याने समता दिवस म्हणून देखील ओळखला जातो। चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची आठवण म्हणून असंख्य इतिहासप्रेमी, भीमा अनुयायी आणि पर्यटक यात आलेल्या मोठ्या लाखोंच्या संख्येने दरवर्षी भेट देत असतात। याच माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या तळ्यातील स्वतःच्या पुंजिलीने पाणी प्राशन केले होते। पाणी हे देखील येथील फुले शाहू आंबेडकर अनुयायांना तीर्थस्थान कार्याची विटंबना करण्यासारखेच आहे, कारण चौदार तळे हे देश परदेशातील येणाऱ्या अनेक भीमा अनुयायांच्या अस्मितेचे प्रतीक आहे। तळ्याला आलेले दुर्गंधीचे स्वरूप प्रशासनाला दिसत नाही। प्रतिक्रिया तीव्र स्वरूपात येत आहे, तरी चौदार तळ्याच्या पाणी शैवाल दुर्गंधीच्या स्वरूपात त्यावर अंमलबजावणी न झाल्यास रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेड आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे यांनी केलाय। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।